परिणामबोधक संयुक्त वाक्याचे काही उदाहरण आपण इथं लिहून घेऊया. पहिलं वाक्य, गाडी खराब झाली म्हणून, गाडी खराब झाली म्हणून मीटिंगला गाडी खराब झाली म्हणून मीटिंगला यायला उशीर झाला. दुसरं वाक्य, मी अधिकारी झालो त्यामुळे माझा सत्कार झाला. तो गैरहजर राहिला यास्तव त्याची निवड झाली नाही. तीन उदाहरणं आपण इथं लिहून घेतलेले आहेत. यामध्ये बघा, गाडी खराब झाली म्हणून मीटिंगला यायला उशीर झाला. आता मीटिंगला यायला कशासाठी उशीर झालेला आहे, तर गाडी खराब झाली म्हणून मीटिंगला यायला उशीर झाला असं म्हणण्यात आलेलं आहे इथं. आता हे जे काही शब्द आहेत तिथं, म्हणून, सबब, यास्तव, याकरिता, त्याकरिता, यामुळे, त्यामुळे, असे या शब्दांनी जोडलेली जे वाक्य आहे त्यांना आपण परिणामबोधक संयुक्त वाक्य असं आपण म्हणतो. आणि आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा की आपल्याला परिणामबोधक जे काही संयुक्त वाक्य आहे ते कसं ओळखायचं असेल तर त्यासाठी एक ओळ आपल्याला इथं लिहून घेणं गरजेचं आहे. ती लिहा. या वाक्यामध्ये पहिल्या वाक्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यामध्ये झालेला दिसून येतो. पहा इकडे, गाडी खराब झाली म्हणून मीटिंगला यायला उशीर झाला. पहिल्या वाक्याचा जो काही परिणाम आहे ते दुसऱ्या वाक्यामध्ये झालेला दिसून येत आहे. गाडी खराब झाली मग त्याचा काय परिणाम झाला, मीटिंगला यायला उशीर झालेला आहे. मी अधिकारी झालो त्यामुळे माझा सत्कार झाला. अधिकारी झाल्यामुळे सत्कार झाला हा त्याचा परिणाम. तो गैरहजर राहिला यास्तव त्याची निवड झाली नाहीये. म्हणजे एखाद्या निवड होण्याच्या ठिकाणी, एखाद्या कार्याच्या ठिकाणी तो उपस्थित राहिला नाहीये, गैरहजर राहिला गेला म्हणून इथं त्याची निवड झाली नाही. अशा प्रकारचं या वाक्याचा इथं अर्थ निघत आहे.
तर अशा प्रकारे पहिल्या जे काही वाक्य आहे तिथं या पहिल्या वाक्याचा जो काही परिणाम असेल तर ते दुसऱ्या वाक्यामध्ये आपल्याला पाहायला दिसून येतो. हे आपण इथं लक्षात घेतलं पाहिजे परिणामबोधक संयुक्त वाक्याच्या संदर्भामध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण वाक्याच्या अर्थावरून क्रियापदाच्या अर्थावरून पडणारे हे प्रकार जे आपण अभ्यासलेलं आहे त्याचे वेगवेगळे जे काही प्रकार आहेत त्या प्रत्येक प्रकाराची व्याख्या उदाहरणे चांगल्या प्रकारे होमवर्कच्या नोटबुकमध्ये तुम्हाला लिहावयाचं आहे. तसेच प्रत्येक प्रकाराचे तुम्ही स्वतः मनाने तुम्ही प्रत्येक प्रकार अभ्यासल्याच्या नंतर आपल्या मनाने स्वतः कमीत कमी 5-5 तरी वाक्य लिहायला पाहिजे, लिहायला हवे आहेत. कारण तुम्ही स्वतः जेव्हा लिहाल तेव्हा तुम्हाला अशा प्रकारचे वाक्य बनवायला एक प्रेरणा मिळेल आणि चांगल्या प्रकारे तुम्ही परीक्षेमध्ये यश मिळवू शकाल. म्हणून मी परत तुम्हाला सांगेन की प्रत्येक प्रकारे व्याख्या उदाहरणं लिहिल्याच्या नंतर तुम्ही स्वतःही मनाने असे काही प्रत्येक प्रकाराचे उदाहरणं लिहावेत. जास्तीत जास्त तुम्ही लिहू शकता, पण प्रत्येक प्रकाराचे कमीत कमी 5 वाक्य उदाहरणाचे तरी स्वतः लिहावायचं आहे आणि ते उदाहरणं लिहून होमवर्कमध्ये कंप्लीट करायचं आहे आणि आम्हाला चेक करण्यासाठीही तुम्ही पाठवून दिला तर खूपच छान होऊ शकेल. आता पुढचा जो काही राहिलेला जो काही प्रकार आहे मुख्य, तो प्रकार आपल्याला इथं अभ्यासायचा आहे. म्हणजे इथं तिसरा जो काही प्रकार त्यामध्ये आपण केवल वाक्य संयुक्त वाक्य म्हणजे वाक्यरचनेच्या प्रकारावरून पडणारं केवल वाक्य त्याच्यानंतर संयुक्त वाक्याचे काही असणारे प्रकार आपण इथं अभ्यासले. आता राहिलेला तिसरा जो काही प्रकार आहे तो आहे मिश्र वाक्य मुख्य असणारा, तो आपण इथं अभ्यासायचा आहे. तर मिश्र वाक्याची व्याख्या आणि उदाहरणं इथं आपण अभ्यासूया. मुख्य तिसरा प्रकार मिश्र वाक्य. मिश्र वाक्य मिश्र वाक्याची व्याख्या लिहा. दोन उपवाक्ये गौणत्व बोधक, दोन उपवाक्ये गौणत्व बोधक उभयान्वयी अव्ययाने, दोन उपवाक्ये गौणत्व बोधक उभयान्वयी अव्ययाने जोडली जातात तेव्हा त्यास मिश्र वाक्य असे म्हणतात. तेव्हा त्यास मिश्र वाक्य असे म्हणतात. परत एकदा पहा. दोन उपवाक्ये गौणत्व बोधक उभयान्वयी अव्ययाने जोडली जातात तेव्हा त्यास मिश्र वाक्य असे म्हणतात. मिश्र वाक्य म्हणजेच काय? दोन उपवाक्ये गौणत्व बोधक उभयान्वयी अव्ययाने जोडले जातात त्यास मिश्र वाक्य असे म्हणतात. ही व्याख्या आपण इथं समजून घेणं गरजेचं आहे. मिश्र वाक्याचे 4 उपप्रकार पडतात. मिश्र वाक्याचे प्रकार.
मिश्र वाक्याचे प्रकार. मिश्र वाक्याचे प्रकार. पहिला प्रकार आहे स्वरूप बोधक मिश्र वाक्ये. कारण बोधक मिश्र वाक्ये. आणि तिसरा प्रकार जो आहे उद्देश बोधक मिश्र वाक्ये. चौथा प्रकार संकेत बोधक मिश्र वाक्ये. संकेत बोधक मिश्र वाक्य. आता इकडे लक्ष द्या, मिश्र वाक्याचे असणारे तो उपप्रकार जे पडतात ते स्वरूप बोधक, कारण बोधक, उद्देश बोधक आणि संकेत बोधक असे हे मिश्र वाक्याचे 4 उपप्रकार पडतात. हे 4ही उपप्रकार आपल्याला इथं अभ्यासायचे आहे. पहिला जो काही प्रकार आहे स्वरूप बोधक मिश्र वाक्ये. स्वरूप बोधक मिश्र वाक्ये. स्वरूप बोधक मिश्र वाक्ये. व्याख्या लिहा. जी वाक्ये म्हणजे म्हणून की जे या उभयान्वयी अव्ययाने जोडली जातात, या उभयान्वयी अव्ययाने जोडली जातात त्यांना स्वरूप बोधक मिश्र वाक्य असे म्हणतात. त्यांना स्वरूप बोधक मिश्र वाक्य असे म्हणतात. जी वाक्ये म्हणजे म्हणून की जे या उभयान्वयी अव्ययाने जोडली जातात त्यांना स्वरूप बोधक मिश्र वाक्य असे म्हणतात. आता लक्ष द्या इकडे. जी वाक्ये म्हणजे म्हणून की जे हे जे काही उभयान्वयी अव्ययाचे असणारे जे काही शब्द आहेत, तरी हे शब्द जोडून जे वाक्य निर्माण होतात, बनवले जातात, त्या वाक्यांना आपण स्वरूप बोधक मिश्र वाक्य असे म्हणतो. या वाक्याचे असणारे काही उदाहरण आपण इथं प्रत्यक्ष लिहून घेऊ म्हणजे आपल्या लक्षामध्ये येऊ शकेल. उदाहरण क्रमांक 1. टिळक म्हणाले की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे.
हक्क आहे. जन्मसिद्ध हक्क आहे. दुसरं वाक्य, 1 रुपया म्हणजे 100 पैसे. राम म्हणून चरित्रवान राजा होता. राम म्हणून चरित्रवान राजा होता. मिश्र वाक्यामधील स्वरूप बोधक मिश्र वाक्य हा जो काही पहिला मिश्र वाक्याचा जो प्रकार आहे तो आपण इथं अभ्यासत आहे. बघा, लक्ष द्या. म्हणजे, म्हणून, की, जे. आता हे शब्द उभ्यान्वयी अव्ययाचे असणारे शब्द हे जोडून जे वाक्य तयार होतात त्यांना आपण स्वरूपबोधक मिश्र वाक्य असं म्हणतो. आता यामध्ये पहिलं वाक्य लक्षात घ्या. टिळक म्हणाले की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. टिळक म्हणाले की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. आता यामध्ये की हे जे आहे उभ्यान्वयी अव्यय हे दोन वाक्य इथं जोडण्याचं इथं कार्य केलेलं आहे. म्हणजे टिळक म्हणाले, काय म्हणाले? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. दुसरं वाक्य बघा. 1 रुपया म्हणजे 100 पैसे. 1 रुपया म्हणजे 100 पैसे असं दोन वाक्याला जोडलेलं आहे. राम म्हणून चरित्रवान राजा होता. आता ही जे वाक्य आहेत तर या प्रत्येक वाक्यामधील पहिल्या वाक्याचा जो काही अर्थ आहे तर तो किंवा तो पहिल्या वाक्याचा जो खुलासा आहे ते दुसऱ्या वाक्यामध्ये करण्यात आलेला आहे किंवा दिसून आलेला आहे. म्हणून असे जे काही वाक्य असतील स्वरूपबोधक किंवा मिश्र वाक्य वगैरे असतील तर आपण लक्षात घ्यायचं आहे की पहिल्या वाक्याचा खुलासा दुसऱ्या वाक्यामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. आणि यामध्ये प्रत्येक जे काही दोन वाक्य आहेत त्याच्यामधील पहिलं वाक्य हे प्रधान वाक्य असतं आणि दुसरं वाक्य हे गौण वाक्य असतं. हेही आपण लक्षामध्ये घेणं गरजेचं आहे. आता गौण वाक्य आणि प्रधान वाक्य म्हणजेच अर्थाच्या दृष्टीने प्रधान म्हणजे प्रमुख वाक्य, गौण म्हणजे थोडंसं कमी दर्जाचं असलेलं, अशा प्रकारे याच्यामध्ये असणारा हा फरक आहे. आता दुसरा जो काही प्रकार आहे तो प्रकारही आपण इथं अभ्यासूया. दुसरा जो प्रकार आहे कारणबोधक मिश्र वाक्य. कारणबोधक मिश्र वाक्य. कारणबोधक मिश्र वाक्य. कारणबोधक मिश्र वाक्य. व्याख्या लिहा. जे वाक्य कारण कारण की जे वाक्य कारण की
का की या उभयान्वयी अव्ययांनी जोडले जातात. या उभयान्वयी अव्ययांनी जोडले जातात. त्यांना कारणबोधक मिश्र वाक्य असे म्हणतात. जी वाक्ये कारण, कारण की, का, की या उभयान्वयी अव्ययांनी जोडले जातात त्यांना कारणबोधक मिश्र वाक्ये असे म्हणतात. आता कारणबोधक मिश्र वाक्य म्हणजेच काय, तर कारण, कारण की, का, की हे जे काही शब्द आहेत या शब्दांनी जे वाक्य जोडले जातात त्यास आपण कारणबोधक मिश्र वाक्य असे आपण म्हणतो. आता उदाहरण क्रमांक 1. साहेब त्याला रागावले. साहेब त्याला रागावले कारण तो कामचुकारपणा करत होता. कारण तो कामचुकारपणा करत होता. दुसरं उदाहरण, पत्र पाठविण्यास कारण की पैसे पाठवा. तिसरं वाक्य, मला आई बाबांचा खूप अभिमान वाटतो का की त्यांनी माझ्यासाठी खूप कष्ट केले. कारणबोधक मिश्र वाक्य. आता लक्ष द्या इकडं, यामध्ये कारण, कारण की, का की अशा प्रकारचे हे जे काही उभयान्वयी अव्ययाचे असणारे शब्द जोडून जे वाक्य तयार होतात त्यास आपण कारणबोधक मिश्र वाक्य असं आपण म्हणतो. आता इथं उदाहरणाचे जे काही वाक्य आहेत ते आपण इकडं अभ्यासूया, लक्ष देऊ. साहेब त्याला रागावले कारण तो कामचुकारपणा करत होता. लक्षात आलं का? साहेब त्याला रागावले कारण तो कामचुकारपणा करत होता असं इथं म्हणण्यात आलेलं आहे. म्हणजे साहेब त्याला रागावल्याचं कारण दुसऱ्या वाक्यामध्ये आपल्याला दिसून येतं. म्हणजेच तो कामचुकारपणा करत असल्यामुळं साहेब त्याला रागावले.
दुसरं जे काही इथं असणारं जे वाक्य आहे ते बघा. पत्र पाठविण्यास कारण की पैसे पाठवा. पत्र पाठविण्यास कारण की काय म्हणलेलं आहे, पैसे पाठवा असं म्हणण्यात आलेलं आहे. म्हणजेच पत्र पाठवण्याचं कारण दुसऱ्या वाक्यामध्ये आपल्याला लक्षात इथं आलेलं आहे. त्यानंतरचं उदाहरण तिसरं, मला आई बाबांचा खूप अभिमान वाटतो का की त्यांनी माझ्यासाठी खूप कष्ट केले. हे उदाहरण आहे. मला आई बाबांचा खूप अभिमान वाटतो का की त्यांनी माझ्यासाठी खूप कष्ट केले. आता आई बाबांचा इथं अभिमान का वाटतो इथं मला, तर त्यांनी माझ्यासाठी खूप कष्ट केले आहे. अशा प्रकारचं म्हणजे जे काही पहिल्या वाक्याचा जे काही खुलासा आहे ते म्हणजे पहिल्या वाक्याचं जे कारण आहे, खुलासा मानण्यापेक्षा त्याचं जे काही पहिल्या वाक्याचं जे कारण आहे ते कारण दुसऱ्या वाक्यामध्ये आपल्याला दिसून येतं. म्हणून ही जे कारणबोधक जे काही मिश्र वाक्य आहे, तर याचा जो काही मतितार्थ आहे, अर्थ आहे, तो आपल्याला इथे जर समजून आला तर चांगल्या प्रकारे आपण इथं हे असे असणारे जे काही वाक्य असतील किंवा कारणबोधक मिश्र वाक्य असू द्या, ते आपण चांगल्या प्रकारे आपण सोडवू शकतो. आणि यामध्ये एक लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजेच पहिल्या वाक्याचं जे काही कारण आहे ते दुसऱ्या वाक्यामध्ये आपल्याला दिसून येतं. म्हणून हे एक ओळखण्याची आपल्याला एक खूण आहे. परत कारणबोधक मिश्र वाक्याचं जे दोन वाक्य आहे त्याच्यामधील पहिलं जे वाक्य आहे ते प्रधान वाक्य असतं आणि दुसरं वाक्य हे जे आहे हे गौण वाक्य असतं. अशा प्रकारे आपण हे लक्षपूर्वक जर आपण इथं अभ्यास केला तर आपण चांगल्या प्रकारे हे प्रकार आपण सोडवू शकतो. तर परत विद्यार्थी मित्रांना मी सांगत आहे, विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक प्रकार शिकवत असताना लक्ष देऊन पहा, ऐका आणि लेखन करत चला. स्वतः आपण त्याचे काही असणारे जे काही उदाहरणं आहेत ते स्वतः उदाहरणं लिहायचे आहेत. प्रकार आणि त्याची व्याख्या उदाहरणे आपण समजून घेतल्याच्या नंतर स्वतः मनाने तशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे वाक्य आपण लिहिण्याचा सराव करायला पाहिजे. जर अशा प्रकारचा तुम्ही सराव केलात तर खूप चांगल्या प्रकारे तुम्ही परीक्षेमध्ये मार्क्स घेऊ शकाल आणि येणारे जे काही वाक्य असतील, प्रश्न असतील ते खूप चांगल्या प्रकारे सोडवू शकाल. धन्यवाद.